फोन करू का तुम्हाला? तर मित्रांनो नमस्कार. फलटणचं मैदान होतंय, मोठं मैदान होतंय, पण या मोठ्या मैदानात मोठी कामगिरी करणारे थेट संभाजीनगरवरून आलेली बैल आहेत आणि कमालीचा वेग आत्ता सगळ्या बैलगाडी शौकीनांना दिसला. तर बैलाविषयी माहिती घेऊया. बैलाचं नाव सांगा. लखन. तुमचं नाव? आकाश नंदू जाधव. होय, नक्की कुठलं तुम्ही? संभाजीनगरमधील, पण कुठलं? करोडी गाव म्हणून. तालुका कुठला येतो? तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, पहिल्यांदाच छकडीत पळा आला होता का कसं पळा काय? छकडीतच. पण नाही, ही पहिलीच वेळ? हो, इथं पहिली वेळ. बरं, पहिली वेळ आणि पहिल्या वेळेतच कमाल. बैलाविषयी सांगा की कुठून आणलेला आहे, खरेदी किंमत किती काय? बैल आमच्या तिथं जालन्यामधून घेतलेला आहे आम्ही. कारला गाव म्हणून आहे, तिथून घेतलेला आहे 6 महिन्यापूर्वी. होय. बरं, आता काय झालं तिकडचं रेकॉर्ड सांगा. तिकडं कशात बैल घोडा बरोबर पळवायचं का? नाही, सेकंडमध्ये शंकरपट. शंकरपट. हो. किती त्याचे पारितोषिक आहे आतापर्यंत 70 ते 75 पारितोषिक झाले. 70 ते 75? हो. उजवीनं पळतो का डावीनं? दोन्ही साईड. तरी आज डावीनं पळाला. डावीनं जसं बैल भेटला तसा. पण बाहेरून पळतो आतून पळतो? दोन्ही साईड. होय. चारी खांदी पीठ. बरं, किती जाते हा? चौसा. बरं, आता सगळ्या प्रेक्षकांना ती माहिती हवे, ह्याची खरेदी किंमत किती तुम्ही घेतला त्यावेळेस? 12,51,000 रुपये. म्हणजे एवढा महाग पहिल्यापासूनच पळायचा का? हो. होय. पहिल्यापासून. बरं, शंकरपटात पळायचं? शंकरपटात. बरं, आता 12 लाखाची किंमत आणि त्यानं इकडं छकडी शर्यतीचं चांगलं यश पहिल्यांदाच घेतलं. तर कशा पद्धतीने सांगाल? आता पळाल्यानंतर किंमत किती आली ती सांगा. नाही, अजून तर काय, आता पहिलीच वेळच आहे, अजून येईल मग सांगू दुसऱ्या मुलाखतीला. बरं बरं बरं. काय आम्हाला ऐकू आलं, कोण म्हणतंय एकदम कमालीची किंमत येईल, पण आज तर पहिली वेळच आहे. बरं बरं बरं. आता तुम्ही म्हणशाल तसं कमालीची किंमत येईलच. येईल पण आपल्याला द्यायचं नाही. बरोबर. तुम्ही काय करता ते सांगा, व्यवसाय वगैरे काय? व्यवसाय काय आपला शेती उद्योग आणि आपले बैल मालक ते त्यांचे हॉटेल आहे, हॉटेल राजमाता. कुठे मालक? कुठे मालक? तिकडे गेले बाहेर. बरं, बाहेर आहेत मालक, पण तुम्ही टीम मेंबर आहे म्हणून ते. प्रत्यक्ष टीम मेंबरचं एक आपण 1, 2, 3 अजून एक आमचं एक धुरकरी गाडी हाकलणार ड्रायव्हर. आम्ही 4 सोबतच असतो कोणत्याही मैदानाला. शांत बैल आहे, एकदम शांत आहे. बैलाचं नाव सांगा. लखन. लखन. वा. मग आता पहिल्यांदाच छकडी शर्यतीत पळाला तुम्ही म्हणताय? हो. पण अंदाज कधी काय 3 फेरं पळावलं नाही तर कसं इथं काय ठरलं? एखाद्या वेळेस काय होतं, बैल जर समजा तिकडं शंकरपटात बी 3 फेरे आणावं लागते आम्हाला. एखाद्या वेळेस बायचारच महिन्यातून, पण इतकं लंब नाही आणावं लागत. आम्हाला गॅरंटी होती बैल पळतो आमचा 3 फेरे. 3 फेरं पळाला. हो. बरं. आणि पहिला म्हणजे तिकडूनच ठरवून कसं ठरलेलं की आपली जवळची? आम्ही तिकडं पडेगावला एक शंकरपट होता. काय म्हणताय? वायदी मागायची इकडच्या बैलाला, आम्हाला वायदी द्या. देत नाही म्हणलं, आम्ही वायदी देत नाही, आमचा बैल पळतो, वायदी कशासाठी द्यायची? बरं. आणि म्हणून तुम्ही वायदी न देता तिकडचा बैल घातला? हा, आमच्या इकडचा बैल घातला. आणि कमाल केली. मित्रांनो, फलटणचं जे मैदान झालं त्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी गाडी कुठली असेल तर हा लखन आणि त्याच्याबरोबर देवाभाई. 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 लखन आणि देवाभाईल. आता ही लखनची आपण माहिती घेतली, अतिशय गुणी बैल आहे, स्पीड बी चांगला आहे. आता देवाभाईल नक्की देवा कुठून आलाय, काय आलाय त्याची आपण माहिती घेऊया. चला मग. 33 नाव काय वाटतं? ओके, घ्या. तर मित्रांनो, मगाशी आपण लखनची माहिती पाहिली, तर आता त्याच्याबरोबर पळालेला आहे इथं देवा. कुठला बैल आहे नक्की? हा देवाबाई जो आहे तो छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध चकडी कारागीर सानू मिस्त्री तळेगाव जिल्हा तालुका संभाजीनगर इथला बैल आहे. बरं. थोडं बैला जवळ जाऊ का? मारतो? नाही, थोडं धावतो. बरं, आताच धाव झालेली त्याची, एकदम तापलेला आहे. मला सांगा, हा बैल कुठून घेतलेला आहे काय? हा बैल जे तर आमच्याकडलं झरी बोडखा म्हणून तज्जन शाह हे आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडनं हा बैल घेतलेला आहे. बरं. हो. बैल तुम्ही इथनं घेतला, किती खरेदी किंमत काय? या बैलाची आम्ही 1 वर्ष म्हणजे 2 वर्ष त्याला सलग पाहत राहिलो. आमचे मित्र असल्यामुळे त्यांनी आम्हाला 6.5 लाखाला हा बैल दिला. 6.5 लाखाची आमची देवाबाईची खरेदी आहे. बरं. त्याशिवाय थोडा इतिहास सांगा. तो शंकरपटात पळायचा, तर किती त्याची पारितोषिक वगैरे आहेत?
शंकरपटामध्ये म्हणलं तर त्याची नम्र आम्ही सांगू शकत नाही, एवढे नम्र त्याचे आहे. बरं. कारण बाब्याच्या नंतर जो तो देवाबाई तिकडं प्रसिद्ध बैल आहे. बरं मला सांगा, छकडीला पहिल्यांदाच आला ना पळायला? इकडं शंकरपटामध्ये आणि जोडगाडी जी असते छकडी, त्यानंतर जे पलटण या भागामध्ये पहिल्या वेळेसच जे तर देवाबाई इथं आलेला आहे. पहिल्यांदाच आली आणि त्यानं एक उच्च यश मिळालं. लोकांचं डोळ्यात पार न फेडणारी गाडी म्हणून मानलं जातं. दातात किती वय आहे त्याचं? आता सध्या जे इथं देवाबाई जे तसा आदात झालेला आहे. बरं बरं हो. बरं आता पळून आल्यानंतर लगेच किमतीत चर्चा होती. तुम्हाला मागितलं का कोणी आत्ता? नाही मागितलं तसं आहे. प्रत्येक हा खेळात जे येतं एक मनोरंजन आहे. प्रत्येकाचं असं महत्त्व असतं की आम्हाला जे येतं असा बैल भेटला पाहिजे, आमचं नाव झालं पाहिजे. परंतु आमची एक अशी काही इच्छा नाही की आम्हाला बैल द्यायचा. कारण हा बैल असा आहे की प्रचंड ठिकाणी आमच्या म्हणजे MP-मध्ये, मध्य प्रदेश, आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पलटणमध्ये आज पहिल्यांदा आला तरी आमचं नाव झाला. नाव पुढं पैसा काहीच नाही. वा. आणि तुम्ही म्हणताय बब्यानंतर, बब्या ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो बैल बरा व्हावा अशी आपण प्रार्थना करू. त्या बैलानं भारत पडलेला बैल आहे बब्या. आणि जसा शंकरपटात बब्या पडतो तसाच म्हणले हा बैल पडतो देवाबाई. बर, आता ही सगळी आपण चर्चा करतोय. ड्रायव्हर कोण होतं पण गाडी? आमचे जे तर महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर आमच्याकडचे किशोर भाऊ तोंडोळीकर, हे आमचे तिकडे शंकरपटचे सुद्धा ते ड्रायव्हर आहे. आणि इकडं सुद्धा म्हणजे जे पलटणमध्ये आलेलो आहे आम्ही, इकडं सुद्धा ते आमचे ड्रायव्हर आहे की विठ्ठल भाऊ तोंडोळीकर आणि हे किशोर भाऊ तोंडोळीकर. बरं, तुम्हाला सर्व प्रेक्षकांच्या वतीनं विनंती करतो, आता पळताना दिसणार आपल्याला गाडी इथं चकडीत का शंकरपटातच? नाही, पळताना इकडं सुद्धा दिसेल, तिकडं पण दिसेल. हां बरं, तुम्हाला ह्या माध्यमातून विनंती करतो, त्यांचं जास्त ट्रॅव्हलिंग होऊन देऊ नका. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना खूप संभाजीनगर टू इकडे येण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात त्याला खूप ट्रॅव्हलिंग लागतं. कसं असतं की आता आमच्या भागात तिकडं जर बैल नाही आला तर चौकडचे फोन चालून जाते, देवाबाई का नाही आला, कुठं आहे, काय आहे. त्यामुळं आमच्या भागात जे तर आम्हाला सुद्धा आमच्या गावाकडचे जे जवळचे खेळ, गावातले खेळ, आजूबाजूचे खेळ, तिकडं सुद्धा जायची इच्छा असते. इकडं जरी बक्षीस जास्त असले पण तिकडचं बक्षीस आम्हाला इकडच्या बक्षीसपेक्षा थोडं जास्त दिसतोय. शेवटी एक ऋणानुबंध असतं आपल्या मातीचा. तर मंडळी, तुम्ही पाहिलं लखन आणि देवाबाई ही गाडी फलटणमध्ये जे 5 लाखाचं मैदान झालं तिथं एक उत्कृष्टरित्या गाडी पळाली आणि लोक जे प्रेक्षक होते बैलगाडी शौकीन त्यांच्या डोळ्याचं पार न फेडलं. त्यामुळे ही जोडीविषयी चर्चा झाली फलटण मैदानात. लखन आणि हे देवाबाई पहिला आता कंटिन्यू असणार. हो, कंटिन्यू असणार. चालेल. थँक्यू. धन्यवाद.